नमस्कार, मी राहुल कुलकर्णी NDTVमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा तीच विनंती, आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. हा चौकशी समितीचा 4 पानी अहवाल माझ्या हातामध्ये आणि त्या अहवालामधले मुख्य 3 ठपके जे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय संदर्भामध्ये चौकशी समितीने ठेवलेत त्याचे तपशील आधी आपण समजून घेऊ आणि मग गोल्डन पिरियड, चॅरिटेबल मुद्दे, हे मुद्दे काय असतात आणि कशा अर्थाने ते महत्त्वाचे ठरतात ते आपण समजून घेऊ. एक आहे त्यांच्यावरती मुख्यत्वे 3 ठपके ठेवलेत. एक आहे आपत्कालीन उपचार व संदर्भ सेवेचा अभाव, ज्याला गोल्डन आवर्स आपण म्हणतो. एखादी क्रिटिकल गोष्ट घडली तर तेव्हा गोल्डन आवर्स, एका विशिष्ट काळामध्ये उपचार मिळणं गरजेचं असतं. तर त्या काळामध्ये तिथे काय घडलेलं आहे हे आपण नीट लक्षात घेऊ. ह्या ज्या रुग्ण आहेत, ह्या गंभीर स्थितीत असूनही रुग्णालयाने कोणतेही प्राथमिक जीवित रक्षण उपचार, ज्याला इंग्रजीमध्ये इमर्जन्सी लाईफ सेव्हिंग ट्रीटमेंट न करता रुग्णाला तात्काळ दुसऱ्या रुग्णालयात संदर्भित केलेलं नाही, मी तिकडे पाठवलेलं नाही. यामुळं महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम 2021 मधील आपत्कालीन सेवेच्या तरतुदीचा भंग झाला. हा एक मुद्दा. दुसरा, धर्मदाय योजनेच्या अंतर्गत उपचार न देणं. रुग्ण पात्र असूनही रुग्णाला धर्मदाय योजनेअंतर्गत भरती करून उपचार करण्यात आलेले नाहीत. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 अंतर्गत स्कीम नंबर 3 नुसार आपत्कालीन रुग्णांना तात्काळ उपचार व जीवनरक्षा सेवा मोफत सवलतीनं द्यावी लागते, परंतु तसे न केल्याचं दिसून येत आहे. समुपदेशन व माहिती देण्यात त्रुटी, हा तिसरा ठपका. याच्यामध्ये रुग्णालयातील ग्रीव्हन्स रिड्युसल सिस्टीम, धर्मदाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांनी धर्मदाय योजनेची माहिती, खर्चाचं विवरण व सल्ला न देता समुपदेशनाकडच्या कर्तव्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे. मी हा पूर्ण अहवाल वाचला. हे 3 ठपके मी सांगितले. आता संपूर्ण क्रोनॉलॉजी आपण नीट लक्षात घेऊ. ह्या ज्या रुग्ण आहेत, ज्या आज दुर्दैवाने आपल्यात नाही आहे, ह्या 2020 पासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यांना कॅन्सरची बाधा झालेली होती आणि म्हणून त्यांच्यावरती 2020 मध्ये 50% चॅरिटेबल मदती अंतर्गत त्यांच्या ओव्हरीज ज्या आहेत, गर्भाशयाच्या संदर्भातला उपचार करण्यात आला आणि त्यांना त्यानंतर त्या उपचारानंतर जात असताना त्यांना आणि त्यांच्या नातलगांना हे सांगण्यात आलं की तुम्ही गर्भधारणा करू नका, कारण गर्भधारणा केली तर तुम्हाला ह्या संदर्भामध्ये पुढच्या मेडिकल कॉम्प्लिकेशनला सामोरे जावं. हे सगळं या चौकशी अहवालामध्ये आले. त्यानंतर प्रत्यक्षात त्या दिवशी काय घडलं, 28 तारखेला शुक्रवारी रुग्ण हा त्यांच्या नातलगासह तिथे 9:10 आला आहे. 5 तास 30 मिनिट रुग्णालयामध्ये आहे आणि रुग्णाच्या नातलगाने सांगितलं की रुग्णाला रक्तस्राव होतो आहे. रक्तस्राव होतो आहे म्हटल्यानंतर रुग्णालयामध्ये आलेल्या पेशंटला बाह्यरुग्ण विभागामध्ये ठेवण्यात आलं. त्यांना निओनॅटल, जिथे नवजात बाळासंदर्भातले उपचार होतात, त्याबद्दलच्या डॉक्टरांना बोलवण्यात आलं. 3-4 डॉक्टरांनी त्यांना एक्झामिन केलं. तिथे त्यांना सांगितलं की तुम्हाला भरती व्हावं लागेल, त्यासाठी 10 ते 20 लाख रुपयाचा खर्च येईल. त्यावर रुग्णाच्या नातलगाने सांगितलं की आम्ही पैशाची व्यवस्था करतो, तुम्ही त्याची काळजी करू नका. परंतु रुग्णालयाचं असं म्हणणं आहे की रुग्ण हे आणि त्यांचे नातलग हे कोणालाही न कळवता रुग्णालयातून निघून गेले. हे चौकशी अहवालामध्ये आलं. आता इथे ठपका आहे की या वेळेला जेव्हा रुग्ण तिथे होते त्यावेळेला तो जो गोल्डन आवर्स होता त्या काळाचा विषय लक्षात घेऊन जे चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत त्यांनी रुग्णाला तात्काळ भरती करून प्राथमिक उपचार करणं अपेक्षित होतं, कारण त्यावेळेला रुग्णाचा BP जास्त होता. ते त्यांनी केलं नाही. संदर्भित रुग्णालयाला म्हणजे आजूबाजूच्या हॉस्पिटलला रेफर करण्याची प्रक्रिया केलेली नाही. तर ह्या 2 गोष्टी इथे प्रकर्षाने दिसतात आणि मग त्या इतर ठिकाणी गेल्या, बाकीच्या गोष्टी ज्या घडल्याने दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. आता हा मृत्यू हा माता मृत्यू प्रकारातला आहे. याच्यामध्ये 2 आहे की ज्या जुळ्या बालकांसंदर्भात ज्या जुळ्या मुली आहेत त्या कमी वजनाच्या होत्या, हाय रिस्क पेशंट होता. तर हाय रिस्क पेशंट असताना सुद्धा गर्भधारणा झाली आणि त्यानंतरचे मेडिकल कॉम्प्लिकेशन्स उभा राहिले. अर्थात त्यावेळेला जेव्हा गोल्डन आवर्स होते त्या काळामध्ये जर उपचार झाला असता तर कदाचित हे हाय रिस्क असणाऱ्या रुग्णामध्ये सुद्धा इतक्या कॉम्प्लिकेशन नंतर दुर्दैवाने मृत्यू झाला असता का, हा खरा वादाचा विषय आहे. आणि हा वादाचा विषय हा पुढेही चर्चेत असणार आहे. म्हणून हा चौकशी अहवाल अत्यंत बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. मग पुढे काय घडलं आहे, तर पुढे आता हा माता मृत्यू असल्यामुळं रुग्णासंदर्भातला पुढचा अहवाल हा माता मृत्यू संदर्भातला येईल आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया ही आरोग्य विभागाच्या वतीनं केली जाईल. काय करतील ते, तर चॅरिटेबल कमिशनरला त्यांनी सांगितलं की ह्या संदर्भातल्या निग्लिजन्स संदर्भामध्ये तुम्ही कारवाई करा. पोलीस काय करतील, तर पोलिसांकडं रुग्णाच्या नातलगांनी ऑलरेडी गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच्यावरती पोलीस कारवाई करू शकतात. ह्या प्राथमिक अहवालावरती आधारित की गोल्डन आवर्समध्ये चॅरिटेबल कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी करणं अपेक्षित होतं आणि ज्यांची डॉक्टर घ्यायचाच आणि तत्सम लोकांची जी नावं आहेत
पब्लिक रिलेशन ऑफिसर असतील, या सगळ्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. पण अर्थात पुन्हा मेडिकल कॉम्प्लिकेशन्स आणि फर्दर पुढे जाऊन ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे सगळं प्रकरण उभा राहणार असल्यामुळं पोलीससुद्धा ह्या सगळ्या प्रकरणाचा बारकाईनं अभ्यास करतील आणि त्यानंतर गुन्हा दाखल करतील अशी प्राथमिक शक्यता आहे. आज रुपाली चाकरकर ज्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी ह्या संदर्भामध्ये प्रेझेंटेशन घेतलं आणि त्यानंतर त्या माध्यमाला बोलल्या आणि तिथून कळलं की अशा अशा संदर्भातले ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यानंतर मग या सगळ्या अहवालाची गोष्ट बाहेर आलेली आहे. अधिकृतपणे अजूनही आरोग्य विभागानं तो माध्यमाला अहवाल दिलेला नाही आहे. तो रुपाली चाकरकर आणि तत्सम मंडळींनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समधून महाराष्ट्राला ह्या गोष्टी कळल्या. या सगळ्याचा सारासार काय, तर आपल्याकडे चॅरिटेबल ट्रस्टमध्ये असलेल्या नोंदणीकृत हॉस्पिटल्सनी आणि सगळ्या राजकारणीयांच्या आणि वेगवेगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या आहेत, त्यांनी त्यांच्याकडे असलेले जे 12,000 बेड आहेत, ज्याच्याबद्दल मुख्यमंत्री म्हणालेत की एक SOP येणं गरजेचं आहे, खरोखर SOP येणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबरच या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखीन एक गोष्ट सुटली आहे, ती अशी आहे की त्या सूर्या हॉस्पिटलला किंवा मणिपाल हॉस्पिटलला मंगेशकर हॉस्पिटलमधून जाण्याच्या मधल्या वेळामध्ये हे रुग्ण हे ससून रुग्णालयामध्ये गेलेले होते. ससून रुग्णालयाची एकूण परिस्थिती बघून त्यांनी आपल्या रुग्णाला तिथं भरती करायला त्यांचं मन धजावलं नाही. ही खरी गोष्ट आहे, ही कळीची गोष्ट आहे की जी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे, त्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये तुम्ही ज्या गोष्टी करणं अपेक्षित होतं त्या तुम्ही तिथे केलेलं नाही आणि म्हणून लोक प्रायव्हेट हॉस्पिटलकडे जातात किंवा रुग्णालयामध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांना तिथे उपचार घ्यावे असे वाटत नाही. ह्या गोष्टीची जबाबदारी कोणीतरी एकदा निश्चित करून घेतली पाहिजे. अन्यथा खाजगी रुग्णालयांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना जाब विचारावा का तर विचारावा, पण ह्याचं उत्तर कोणी देणार हा खरा प्रश्न आहे. तुम्हाला आमचं हे जे कव्हरेज आहे ते कसं वाटतं ते जरूर कळवा. मी आणि NDTV सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला तिथं फॉलो करायला लागा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थांबूया.